नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आरव्हीडी अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओत आपण अति संभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. हे प्रश्न परीक्षेसाठी खूपच महत्त्वाचे आहेत. व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण यामध्ये आपण अति संभाव्य काही प्रश्न कव्हर केलेले आहेत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे, कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील. तर व्हिडिओला सुरुवात करूया. या ठिकाणी प्रश्न पहिला आहे, कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कालिकत हे बंदर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 केरळ राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक दुसरा, ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? ईस्ट इंडिया या कंपनीची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 31 डिसेंबर 1600 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक तिसरा, बक्सारची लढाई ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? बक्सारची लढाई ही खालीलपैकी कोणत्या वर्षी झाली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1764 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक चौथा, 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धती खालीलपैकी कोणी लागू केली होती? 1793 मध्ये बंगाल प्रांतामध्ये कायमधारा ही पद्धती खालीलपैकी कोणी लागू केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 लॉर्ड कॉर्नवॉलिस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 5, वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? वसईचा तह हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1802 मध्ये वसईचा तह हा झाला होता. प्रश्न क्रमांक 6, राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक कायदा हा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? राजाराम मोहन राय यांच्या सहकार्याने सती प्रतिबंधक हा कायदा खालीलपैकी कोणत्या वर्षी केला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 1829 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 7, पाळेगारांचा उठाव हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? पाळेगारांचा उठाव हा खालीलपैकी कोणत्या भागामध्ये झाला होता? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 आंध्र प्रदेश या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 8, गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीमध्ये ग्रामपंचायतीला खालीलपैकी किती टक्के वाटा मिळतो? गावातून गोळा केलेल्या जमीन महसुलीमध्ये ग्रामपंचायतीला वाटा हा खालीलपैकी किती टक्के मिळतो? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 30% वाटा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 9, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोठे भरले होते? भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन खालीलपैकी कोणत्या ठिकाणी भरले होते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 मुंबई या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 10, मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? मध्य प्रदेशामधील स्थलांतरित शेती ही खालीलपैकी कोणत्या नावाने ओळखली जाते? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 बेवर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 11, छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? छत्रपती शाहू महाराजांचे जन्मगाव खालीलपैकी कोणते आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कागल या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 12, बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? बॅरिस्टर श्यामजी कृष्ण वर्मा यांनी इंडिया हाऊसची स्थापना खालीलपैकी कोणत्या ठिकाणी केली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 लंडन या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 13, खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही? खालीलपैकी कोणता देश हा सार्क संघटनेचा सदस्य नाही? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 म्यानमार या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 14, सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? सन 1930 मध्ये पहिली गोलमेज परिषद खालीलपैकी कोणी बोलावली होती? तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 रॅमसे मॅकडोनाल्ड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 15, महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सुरू केले होते? महात्मा फुले यांनी खालीलपैकी कोणते वृत्तपत्र हे सुरू केले होते?
तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 दीनबंधू वृत्तपत्र या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 16 सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? सार्वजनिक सत्यधर्म हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 महात्मा फुले या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 17 मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? मुंबई कामगार संघाची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 नारायण लोखंडे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 18 बलवंतराय मेहता समितीची स्थापना केंद्र शासनाने खालीलपैकी कधी केली होती? बलवंतराय मेहता या समितीची स्थापना केंद्र शासनाने खालीलपैकी कधी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 16 जानेवारी 1957 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 संपूर्ण स्वराज्याची मागणी ही राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? संपूर्ण स्वराज्याची मागणी ही राष्ट्रीय सभेच्या खालीलपैकी कोणत्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 लाहोर अधिवेशन 1929 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 20 भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? भारत आणि पाकिस्तान यांच्यामध्ये सिमला करार हा खालीलपैकी कोणत्या वर्षी झाला होता? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 सन 1972 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 19 भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? भारताच्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुका खालीलपैकी कोणत्या वर्षी पार पडल्या होत्या? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 सन 1952 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 22 पोखरण येथे पहिली अणुचाचणी खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? पोखरण येथे पहिली अणुचाचणी ही खालीलपैकी केव्हा घेण्यात आली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 18 मे 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 23 बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? बहिष्कृत भारत हे पाक्षिक खालीलपैकी कोणी सुरू केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 24 महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? महात्मा फुले यांना महाराष्ट्राचे बुकर टी वॉशिंग्टन असे खालीलपैकी कोणी म्हटले होते? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 सयाजीराव गायकवाड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 25 सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? सन 1934 मध्ये समाजवादी काँग्रेसची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 जयप्रकाश नारायण या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 26 टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? टेंभू सातारा हे खालीलपैकी कोणत्या समाजसुधारकाचे जन्मगाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोपाळ गणेश आगरकर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 27 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीची स्थापना खालीलपैकी कोणी केली होती? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 जगन्नाथ शंकर सेठ या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 28 कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? कायद्यासमोर समानता हे भारतीय राज्यघटनेच्या खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये दिलेले आहे? या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 कलम 14 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 29 केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? केंद्र शासनाचे घटनात्मक प्रमुख खालीलपैकी कोण असतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राष्ट्रपती या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 30 घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? घटनात्मक उपाययोजनेचा अधिकार हा भारतीय राज्यघटनेमध्ये खालीलपैकी कोणत्या कलमामध्ये समाविष्ट आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 कलम 32 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 31 कोल्हेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? कोल्हेरू हे गोड्या पाण्याचे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 32 टिहरी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? टिहरी हा जलविद्युत प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 उत्तराखंड राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 33 सातपुडा पर्वत रांगामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? सातपुडा या पर्वत रांगामध्ये सर्वात उंच शिखर खालीलपैकी कोणते शिखर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 धूपगड शिखर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 35 कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? कोलोरॅडो हा वाळवंटी प्रदेश खालीलपैकी कोणत्या खंडामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 उत्तर अमेरिका खंड या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 36 न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? न्यूयॉर्क हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 हडसन नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 37 पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? पेशींचे ऊर्जा निर्मिती केंद्र असे खालीलपैकी कोणाला म्हणतात? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 तंतू कणिका या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 38 कावीळ हा रोग माणसाला खालीलपैकी कशामुळे होतो? कावीळ हा रोग माणसाला खालीलपैकी कशामुळे होणारा रोग आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 विषाणूपासून होणारा रोग या ठिकाणी योग्य आन्सर होईल. क्रमांक 39 निमोनिया हा मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होतो? निमोनिया हा मानवी शरीराच्या खालीलपैकी कोणत्या भागाला होणारा रोग आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 1 फुफ्फुस या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 40 वि.वा. शिरवाडकर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार मिळाला होता? वि.वा. शिरवाडकर यांच्या कोणत्या काव्यसंग्रहाला ज्ञानपीठ पुरस्कार हा मिळाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विशाखा हा काव्यसंग्रह या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 41 बालकवी असे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? बालकवी हे खालीलपैकी कोणत्या कवीचे टोपण नाव आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 त्र्यंबक बापूजी ठोंबरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 42 रंगभूमी दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? रंगभूमी दिन हा खालीलपैकी कोणत्या तारखेला असतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 5 नोव्हेंबर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 43 रेव्होल्यूशन 2020 हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? रेव्होल्यूशन 2020 हे पुस्तक खालीलपैकी कोणाचे पुस्तक आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चेतन भगत या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 44 पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? पोंगल हा सण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये साजरा करण्यात येतो? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 तामिळनाडू राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 45 खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामध्ये नाही? खालीलपैकी कोणता किल्ला हा पुणे जिल्ह्यामधला किल्ला नाही? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 पन्हाळगड किल्ला या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 46 भूदान चळवळी जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? भूदान चळवळीचे जनक असे खालीलपैकी कोणास म्हटले जाते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 विनोबा भावे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 47 औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? औरंगाबाद जिल्ह्याचे विभाजन होऊन नवीन जालना हा जिल्हा खालीलपैकी केव्हा निर्माण झाला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 1 मे 1981 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 48 भारतामधले पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? भारतामधले पहिले नियोजित शहर खालीलपैकी कोणते शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 चंदीगड शहर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 49 नर्मदा नदीवरील सरदार सरोवर हे खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? नर्मदा नदीवरील सरदार हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गुजरात राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 50 हुसेन सागर सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? हुसेन सागर हे सरोवर खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे?
त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 आंध्र प्रदेश राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 51 रावत भट्टा अणु ऊर्जा प्रकल्प हा खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? रावत भट्टा हा अणु ऊर्जा प्रकल्प खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 राजस्थान राज्य या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 52 काटेपूर्णा व नळगंगा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? काटेपूर्णा व नळगंगा या खालीलपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 पूर्णा नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 53 संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? संपूर्ण स्वदेशी बनावटीचा पहिला उपग्रह आर्यभट्ट हा खालीलपैकी कोणत्या दिवशी अवकाशामध्ये सोडण्यात आला होता? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 24 जुलै 1974 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 54 CBIची स्थापना खालीलपैकी केव्हा झाली होती? CBIची स्थापना ही खालीलपैकी केव्हा झाली होती? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 1 एप्रिल 1963ला CBIची स्थापना ही झालेली आहे. प्रश्न क्रमांक 55 भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? भारताची एकूण सागरी सीमा खालीलपैकी किती किमी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 7517 किमी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 56 चीनने कोणत्या साली तिबेटच्या सरहद्दीवरून भारतावर आक्रमण केले होते? चीनने कोणत्या साली तिबेटच्या सरहद्दीकडून भारतावर आक्रमण केले होते? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 सन 1962 या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 57 पद्मविभूषण हा देशामधला खालीलपैकी कितवा सर्वोच्च पुरस्कार आहे? पद्मविभूषण हा देशामधला खालीलपैकी कितवा सर्वोच्च पुरस्कार आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 दुसरा या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 58 उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? उत्तर पूर्व रेल्वेचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 2 गोरखपूर या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 59 दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? दिल्ली हे शहर खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठावर वसलेले शहर आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 4 यमुना नदी या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 60 आकारमानाने भारतामधील सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते नदीखोरे आहे? आकारमानाने भारतामधील सर्वात मोठे नदीखोरे खालीलपैकी कोणते नदीखोरे आहे? त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक 3 गंगा नदी खोरे या ठिकाणी योग्य आन्सर होईल. प्रश्न क्रमांक 61 मराठी भाषेमधले पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते? मराठी भाषेमधले पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते? तर आपल्याला नक्कीच कॉमेंट करून सांगायचे आहे मराठी भाषेमधले पहिले दैनिक वर्तमानपत्र खालीलपैकी कोणते होते ते.